मोठ्यांनी बहिणींनी सर्वांना एक शब्द जो आहे तो दिला होता. आदरणीय सुनंदा बहीण ज्या आल्या होत्या त्यांनी एक शब्द जो आहे तो सर्वांना सतत याद करण्याकरता सांगितलेला आहे. जो शब्द त्या दिवशी चाललेल्या मुलीमध्ये सुद्धा बाबांनी तो शब्द सांगितलेला होता. त्या संडेच्या मुलीमध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या होत्या. शुभ चिंतन, शुभ चिंतक, शुभ वृत्ती, शुभ वातावरण, झिरो आणि हिरो हिरोईन पार्टनर. त्याच्यामध्ये शुभ शब्द जो आहे तो सतत होता आणि त्या सतत असणाऱ्या शुभ ह्या शब्दाला गणेशजींनी सांगितलं की आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या स्वतःच्या ध्यानामध्ये त्याला अंडरलाईन करून ठेवा. का अंडरलाईन करून ठेवा? तर आज काळाची गरज आहे शुभ या शब्दामध्ये स्वतःला बांधण्याची. कारण ज्या काही बाहेर घटना घडत आहेत त्या घटना आपण पाहत आहोत की शुभ घटत आहे की अशुभ घटत आहे. सर्व वातावरण जे आहे ते वातावरण आपण पाहतो मनुष्याला शांती देणारं, सुख देणारं, आनंद देणारं, खुशी देणारं असं वातावरण नाही आहे.